कसं काय संसार चाललाय, बरं चाललंय ना? तिनं उत्तर दिलं ऐका. तिनं म्हणलं बाबा कशाचं बरं चाललंय? अगं म्हणलं परवा पाऊस पडला एवढा चांगलं, आता म्हणली बरं का मीनानं सांगितलं खूप चांगलं झालं, तिचं बरं झालं असेल, तिला सुख मिळालं पण मला दुःख मिळालं. एकाच गावामध्ये तिला सुख तिला दुःख. ते म्हणजे कसं काय बाबा? ते पाऊस पडला ना, एवढा मोठा पाऊस पडला, त्या पावसामुळे आमचं 1 लाखाचं नुकसान होतं. कसं काय तुम्हाला माहित नाही का? आमचा वीट भट्टीचा धंदा आहे. सगळ्या नुकसान झालं. देवाचा असंच आहे मला, एकाला सुख मिळतं, एकाला दुःख मिळतं. अहो प्रत्यक्ष ज्यावेळेस प्रभू रामचंद्र जन्माला आले, येणार कळालं, अयोध्यापती प्रभू रामचंद्र जन्माला येणार ही बातमी कळल्याबरोबर काहींना सुख झालं तर काहींना दुःख झालं. पुन्हा सुख झालं, सूर्याला सुख झालं, वनाला सुख झालं, पर्वताला सुख झालं, नद्याला सुख झालं, वाऱ्याला सुख झालं, एवढ्याला सुख झालं. आणि दुःख झालं म्हणा, चंद्राला दुःख झालं. ऐका ना, देव जन्माला येणार म्हणल्यावर सूर्य आनंद उत्सव करतो आणि चंद्र मात्र उसळून बसतो. कशामुळे? त्यानं विचारलं काय झालं भानगड, चंद्राकडे गेले हो म्हणजे काय तुम्ही काय बसणार? त्यांनी सांगितलं देवा सूर्यवंशी कुळामध्ये तुमचा जन्म झाला. परवा तुम्ही 22 जानेवारीला आपल्या गावामध्ये मोठा सोहळा केला. तुम्हाला चांगली बाजू सांगितली बघा, 2 कीर्तन झाली, नदी वगैरे निघाली, हे आनंद उत्सव केला देशभरामध्ये. मला 22 जानेवारी ही तारीख म्हणजे इतिहासामध्ये नोंद करून घ्यावं. उत्तर भारतातले योगी आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 वर्षाचा कालावधी गेला. ज्या जगाचा मालक, ब्रह्मांडाचा मालक, ज्या अयोध्येमध्ये जन्मले, अयोध्येचा राजा, पण त्याचं मंदिर नव्हतं, त्याची शोकांती काय, किती दुःख आहे. 14 वर्षाचा वनवास त्या काळामध्ये होता, पण 500 वर्षाचा कालावधी गेला, रामाचं मंदिर झालं नाही. रामाचे भक्त हाय हाय करत होते, रामाचे भक्त देवाला विसरत होते. राम राम घरातून म्हणायचं, मंदिर नाही, पूजा करायला जात येत नाही, अयोध्येला जावं ते पाडले तरी मंदिर नाही. आणि तो सुवर्ण अक्षरामध्ये लिहून ठेवावा असा दिवस निघाला. 22 जानेवारीला प्राण प्रतिष्ठा झाली. तेही नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. अनेक भानगडी काय झाल्या, काही प्राण प्रतिष्ठा कार्यक्रम झाल्याबरोबर नुसत्या अयोध्येत नव्हे, संबंध भारतामध्ये खेड्यापाड्यामध्ये सगळीकडे मोठा उत्सव करण्यात आला. आणि आता आपण जेवढे हिंदू सण होते तेवढ्यामध्ये आणखी एक नवीन सण वाढला. एक दिवाळी होती, दिवाळी आता परत नोव्हेंबर मध्ये याची दिवाळी, पण जानेवारी त्याच्या अगोदर एक दिवाळी झाली. एक नवीन सण उत्सव केला लोकांनी, फार आनंदाची गोष्ट आहे. तसं त्या नावाने विचार करणारा ज्यांना सांगितलं देवा तुमचा सूर्यवंशी कुळामध्ये जन्म झाला, सूर्याला असं वाटलं मला काय माझं नाव काय, देवाने सांगितलं ठीक आहे म्हटलं, तुम्हाला असं वाटतं ना पुढचा जन्म मी तुमच्या कुळामध्ये जाईल. रामाचा अवतार झाला, पुढचा अवतार कोणता? कृष्ण अवतार नाही का? कृष्ण अवतार कोणा कुळात झाला? सोमवंशी कुळात. तुमचं बाबा आहे. चंद्र सांगितले तुम्ही आता पुढे जे जन्म संपवा, पुढचा जन्म यावं, मग तोपर्यंत मी वाट किती बघा. त्याच्यामुळं देवाने असं केलं, नाव फक्त श्रीराम 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 एवढंच नाव आहे ना. त्याच्या पुढं चंद्राचं नाव जोडलं, श्रीरामचंद्र जोडलं पाहिजे. आणि म्हणून म्हणतात स्वये श्री
श्रीरामचं वर्णन केलं महाराज. स्वयं श्रीराम कुटुंबाचे कुशल व रामायण गाता. म्हणून विषय काय लक्षात ठेवतो, सूत सूर्याला सूत केला जातो. एका लेकीला सूत, एका लेकीला सूत. आता तुम्हाला माहित आहे वनाला का सूत, वन अरण्य. वनाला विचार म्हटला रामाची सीता गेली की राम प्रभू सीता सीता उलट आम्हाला कवचाळतील आणि सगळ्याकडे आमच्या वनामध्ये येतील, त्यांचं दर्शन आम्हाला होईल. वाऱ्याला सुरू झालं, कारण वाऱ्यानं विचार केला राम प्रभू जन्माला आले की माझा मुलगा त्यांच्या सेवेमध्ये हजर राहील आणि माझं नाव आपोआपच जगामध्ये ख्याती होईल. पवन सूत हनुमान. वारं सुरू लागलं, नद्याला सुरू झालं. नद्याने विचार केला आम्ही एवढं वाहतो, आम्ही एकदा नद्याचा उगम आला तर समुद्रात मिसळलं की तिथं संपलं. आमच्या बापाची आम्हाला भेटच होती. सगळ्यात प्रेम मुलीचं बापावर असतं. मुलापेक्षा मुलीचं प्रेम अधिक पडलं आणि त्यांना वाटतं की माझ्या बापाला भेटायला येत नाही, मला जाता येत नाही, पण बाप कधी येईल. बाप वाट म्हणजे राम प्रभू ज्यावेळेस समुद्र शेतू बांधलेला त्यावेळेस बापाची भेट. कुठला बाप? नद्याचा बाप म्हणजे पर्वत. कारण प्रत्येक नदी पर्वतातून वाहत असते आणि म्हणून एक एक मोठे मोठे दगड घेऊन का समुद्राचं शेतू बांधत असताना त्यावेळेस परमात्मा लीला करते आणि ते आपले बाप प्रत्येकाचे बाप भेटतील असं त्या मुलींना वाटतं. एका रात्रमधून तो मोठा शेतू तयार झाला. एका रात्र लीलाचे ती लीला ऐकली देवानी आणि म्हणून लेकीचं बापावर प्रेम आहे. तुम्हाला सांगू कृष्ण एका घरी पाहुण्यानंतर बापाने सांगितलं मुलीला काम सांगितलं. आई म्हणाली आता घरात दूध नाही, दूध आणायचं आहे. पाहुणे घरात आले मग त्यांना सांगितलं बाहेर बाळू खेळत होतं. खेळणाऱ्या बाळूला आईने सांगितलं बाळू, आणि बाळू बोलत नाही. बाळू बोलत नाही, खेळ. जरा मोठं म्हणजे बाळू काय इशारा करतो की याला तयार आणि इकडे काय सांग बोल. सांगितलं अरे थोडं जवळ जवळ कुठून हापकेच्या तिथं कुत्रा असाल तर आणि तिथं जा काही करत नाही. चावलं तर उगम बर म्हणावं, तिथंच बर म्हणावं. आम्ही सांगतो पण जात नाही. शेवटी त्याला म्हणलं नाही नाही जा उगत काही करू नको, ते पैसे घे, ते तांदळाचे जा उघड जात. घरात तिथं घर मोठं होतं, तिला सांगितलं आणि पैसे वगैरे कपाटाने घेतले दिले. जाताना असं सोफामध्ये सगळे पाहुणे बसले होते, सरळ जावं का नाही ताब्यात पैसे घातले असं आणि ताब्यात पैसे घालत पाय बडवत कळकळ कळकळ वाजत आले. हा हे बघा काय साहेब काय चहा वगैरे केलं का आणि नाही म्हणजे दूध नाही मी सिद्ध करून टाकलं. त्याला काहीच नाही मला. मुली हेच काम जर मुलीला सांगितलं असलं तर ती मुलगी काय करते महाराज, तांब्या घेते, पैसे घेते, मागच्या दरवाजाला जाऊन दूध घेऊन चहा करूनच मोठे करतो. कळतं ना व्यवहारात उदाहरण आहे ते कळावं. इतकं प्रेम असतं आणि म्हणून आईच्या प्रेमामध्ये आणि मुलाच्या प्रेमामध्ये आणि कसलाही बाप राहू द्या कठोर, कितीही बाप निष्ठुर जरी असला महाराज, पण सगळे बाप स्वतःची मुलगी ज्यावेळेस जाते ना त्यावेळेस रडल्याशिवाय राहते. कारण मुलीसारखी शकुंतलेसारखी रडते खुशी मुली सुद्धा. कारण ज्यावेळेस मुलगी सासरी जाते त्यावेळेस प्रत्येक बापाला एवढा मोठा घर येतो, फक्त बाप व्यक्त करत नाही, आई रडते. बाप सगळं दुःख बरं का छातीमध्ये आपल्या रोखून धरतो.
खूप मोठा त्रास होतो आणि ज्यावेळेस मुलगी जवळ येते बाबा बाबा म्हणून हाक म्हणून पहिल्या बरोबर ढसा 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 या बापाने मुलीला पाठवत असताना त्या प्रसंगावर मी एक गीत केलं खूप दिवसांनी मला लक्षात ते गीताचे शब्द असे केले सोडून तुला आमच्या भागामध्ये सगळ्यांना माहीत झाले जे बरोबर म्हणतात काय मुलीला पाठवत असताना सगळे म्हणतात ते काय त्यावेळेस मुलगी तुमच्या लक्षात आलं असेल देवाच्या दुकानामध्ये काही सुख काही दुसरा प्रकार आपण बघू जीवाचं दुकान जीवाच्या दुकानामध्ये काय केवळ म्हणजे आपलं कुण्याही माणसाला भेटला राम राम जय हरी रामकृष्णारी काय चाललंय काय सांगावं काय सांगायला कारण अजून मला स्वयं भरपूर झाली की झालं हो पण भावच नाही तुळीला किती भाव आहे तुळीला भाव आलाय पण मी तुळस घातलं काय ना काय भाजी राहतात सगळेच मला पण हे जात आलं सगळं चांगलं तिकडे बघा लेकराला ऑपरेशन झाले सगळा पैसे घातला पैसा पुरवला काय नाही काय म्हणून कबीर महाराजांनी सांगितलं जो देखे सो दुखिया ब्रह्मा विष्णु शंकर दुखिया जिने सृष्टि कमाई जीव दशेला प्रत्येक जीव दुखे साधकाने प्रश्न केला कबीर महाराजांना जीव म्हणजे त्यांच्या मागे त्यांच्या दुखायला आम्हाला सांगा कोण दुःखी नाही त्याविषयी एकच आहे सुख दुःख दुःखी नाही कोण दुःखी त्याचं उत्तर कबीर महाराज सांगतात कहत कबीरा वो नहीं दुखिया कहत कबीरा वो नहीं दुखिया जिन्हें
देवाच्या जीवनात सुख जीव म्हणजे सगळंच दुःख आणि मनाला जिंकणारा कोण आहे मला सांग. मनावर ताबे आहे, मनाला जिंकणारा कोण आहे तर मनाला ताबे करणारे संत आहे. म्हणून संतांच्या जीवनात केवळ सुख आहे. संताची ये गावी सगळ्या संतांच्या समाधीचं दर्शन विचार केला आम्ही वाईट काळ होती त्यानंतर सोपान काकाचं दर्शन सासवड दर्शन आषाढी वारीमध्ये दर्शन होत नाही, खूप लांब राहावं लागतं, गर्दी असते. मोकळं दर्शन झालं छान समाधान वाटतं. देहूला गेलं तुकोबाराचं दर्शन झालं समाधान. भंडारा माळावर ऐकलेलं होतं आज भंडारा माळावरचं पूर्वीच आता काही राहिलं नाही. परवा पुढे गेलं
सगळं जागा सोडून गेलेली आणि करोडो किती रुपये किती खर्च आहे की मला नवीन मंदिर त्या ठिकाणी फार मोठं होतं म्हणजे बांधकाम चालू आहे तिथेही जाऊन त्याही ठिकाणी दर्शन घेतले आळंदीला गेलो माऊलीचं दर्शन 8 किलो जायचं आळंदीचं दर्शन माऊलीचं दर्शन झालं त्यावेळेस वारीला गेलं ते दर्शन होत नाही आणि गंमत आहे आम्ही दर्शनात जायला सगळे पोलीस आले आता असं ठरवलं की एकदम ते पोलिसांनी एवढं पोलिसांनी दर्शनाला की एवढं कसं जवळ काय तर 60-70 वर्षे त्यांना सोडले त्यांच्याबरोबर आम्ही गेलो शांत समाधान दर्शन झालं मला त्यांच्याबरोबर कोणी काहीच केलं एक वाटलं सगळ्या संतांचं दर्शन झालं समाधीचं दर्शन झालं पण मनामध्ये एक तळमळ होती आजपर्यंत आळंदीला गेलो पण तुम्ही तुळापुरा कोणी गेलं तुळापूर कोणी गेलं ऐकून होतो आळंदी पासून जवळ 15-20 किलोमीटरच्या अंतरावर जवळ 15 किलोमीटर अंतर आहे तुळापूर गाव आहे त्या तुळापूर गावामध्ये धर्मवीर संभाजीराजांची समाधी आहे आणि स्वाभिमान वाटला पाहिजे आपल्याला पहिल्यांदा संभाजीराजांचं दर्शन करून मग माऊली आळंदी असं मी विचार केला की ज्या ठिकाणी धर्मवीर संभाजीराजांनी काय सांगा मला असं थोडंसं ठिकाण आहे 3 नद्याचा संगम आहे त्या ठिकाणी इतकी दिवस आम्हाला बघायला नाही परवा बघायला मिळालं भीमा भामा आणि इंद्रायणी ही 3 नद्याचा संगम त्या ठिकाणी आहे आणि ज्या संगमेश्वराचं मंदिर आहे तिथं आतमध्ये आमचं दर्शन झालं तीच जागा त्याच जागेमध्ये संभाजीराजाला एकदम पकडलं काहीच कळलं नाही हातात शस्त्र नव्हतं काय नव्हतं देवाचं दर्शन करून निवांत त्या पटावर बसले होते ती जागा बघायला वाईट वाटलं समाधी त्या ठिकाणी होती बघितलं आणि अचानक सगळ्यांनी एकदम हल्ला केला असं नाही हजारो तलवारी हजारो वर्ग असं एकदम पुढे धरण्यात आल्या काही फिरता येत नव्हतं साखर नदी घातलं आणि त्या नदीच्या कडनं ओढत औरंगजेबाने घेऊन गेलं नको ते हाल केले पृथ्वी तलावर एवढं पुण्या माणसाचे हाल केले नाहीत असले हाल त्या दुष्ट दुराचारी औरंगजेबानं धर्मवीर संभाजीराजांचे केले आणि नुसतं राजाचं नाव ऐकल्यावर घोडे घाबरत होते घोडे पाणी पित होते असा बलाढ्य संभाजी राजा पराक्रमी त्यानं भूषण नावाचा ग्रंथ आहे संस्कृताचे पंडित लोक आहेत ना ब्राह्मण असतील ना त्यांनी सुद्धा बघा अवाक व्हावा आश्चर्यचकित व्हावं असला ग्रंथ त्यांनी संस्कृतमध्ये लिहिला राजा सामान्य नव्हता म्हणा संभाजीराजाचं एक वाक्य आपण पुन्हा म्हणत असतो काय म्हणतात संभाजीराजे काय म्हणतात क्षत्रिय मराठा होते ना ते सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजीन जात ही जात मराठ्याची म्हणा धर्म संभाजीराजे कुठे शोधले गेले काय गेलं आपलं आज शिवाजी राजे होते संभाजी राजे होते कालच बरं का कालच नाही का 19 फेब्रुवारी जगात झाली 19 फेब्रुवारी ही तारीख जगात झाली आहे छत्रपती शिवाजी राजांचा जन्म झाला त्या शिवराजांना तुकोबांच्या कीर्तनामध्ये बसावं तुकोबांच्या गुरु त्यांचे होते आणि त्यांचा संदेश त्यांनी घ्यावा जाणता राजा म्हणून शिवाजी राजे आहेत आज भारतातच नव्हे बाहेरच्या देशात सुद्धा शिवाजी राजाचा गणिमी काळाचा अभ्यास केला जातो आणि युद्ध केलं युद्ध पातळीवर शिवाजी राजांचं अनुकरण केलं जातं आलं का लक्षात आणि त्या धर्मीय संभाजीराजांचं दर्शन झालं एकीकडे समाधानी वाटलं आणि एकीकडे दुःखही वाटलं इथंच घात झाला तर अशा ठिकाणी गेल्यानंतर का समाधान आनंद आहे भाग्य उजळले भाग्य आता आपण भाग्य कशाला म्हणतो घरामध्ये गाडी बंगला पैसा अडका सगळं आलं की भाग्य संत कोणाला भाग्य भाग्य गरीब आहे भाग्य म्हणजे हे भाग्य नव्हे म्हणजे लोक महाराजांनी कधी सांगितलं
भाग्य म्हणजे कोणतं भाग्य आहे? धर्मी माया त्याला प्रेम असावं ते भाग्य आहे. पतिव्रता जाया पतिव्रता स्त्री असावं ते भाग्य आहे. गुणवान मुलं जन्माला यावे हे भाग्य आहे. आणि सगळ्यात मोठं भारत देशामध्ये जन्माला यावं हे सगळ्यात मोठं भाग्य. आणि असलं भाग्य त्याला झालं तिथं संत विवेक वैराग्य साध्य व्हावं, संत दर्शन व्हावं, तुझ्या जीवनातलं खरं भाग्य म्हणून उज्ज्वल भाग्याचा अवघी चिंता. एक प्रश्न करू, तुकोबाराय म्हणतात माझं भाग्य उजळलं. तुकोबाराय भाग्य नव्हतं का? तुकोबाराय दरिद्र होते का भाग्यवान होते? म्हणजे मला बसल्यामुळं आता पुढं असं वाटतं मला सगळ्यांना भाग्यवान होते. आताचे टाटा बिर्ला मुकेश अंबानी एवढे भाग्यवान आहे तेवढे भाग्यवान त्या काळात तुकोबाराय होते. महाराज साधं नाही, त्या काळाची संपत्ती जर आता बघितलं एवढी संपत्ती होती तुकोबारायकडे. पण किती वैराग्य! कालच तुकोबारायांचा अनुग्रह घेऊन झाला. आणि एकादशी ना दशमीला महाविष्णूचं दशमी बाहुली गुरुवार केला अंगीकार कालचा दिवस अनुग्रह दिवस होता. आणि त्या तुकोबारायांनी वैराग्य निर्माण झालं. गोरगरिबाला दुष्काळ पडला, खायला मिळत नाही, पाणी मिळत नाही, अन्न म्हणून मरतात, कर्जबाजारी झाले. आपण त्याला कर्ज दिलं, दया आली, त्याला संत म्हणतात. आणि त्या संतांनी विचार केला कानोबा येईल भंडारा माळवणकरांचा पैसे भेटून आले होते आणि इकडे कानोबा दोघांची भेट झाली. त्याने सांगितलं मला असं वाटतंय सगळ्याच कर्जमुक्त केलं. आता आमचं सरकार कितीही उपोषण करायला करत नाही. कर्जमुक्ती कोण करतं? सगळे शेतकरी बघतात निवडणूक एवढ्या जवळ जवळ. आता बँकेचं लोन माफ होते वाटतं आपला विचार का सोसायटीचं कर्ज माफ करते की बँकेचं लोन माफ होते काही कर्जमुक्त व्हावं वाटतं शेतकऱ्याला. व्याज लावून एक बँक मस्त जागतात. एक दोन हप्ते भरणा गेलं की कुठे 20,000 काढलेले तुमचं 1.5 लाख झाले बघा. कसं झालं? व्याज आपलं भरणं नाही. ती लोक आपल्यावर जगतात. सरकार बघितलं पाहिजे. पण तुकोबाराच्या काळामध्ये विचार केले आणि सगळ्याचं कर्ज माफ करायचं. त्यामुळे दादा माफ करा, तुम्ही वैराग्य तुमच्याकडे तुमच्या पाठीमागे देव आहे आणि आमची लायकी तेवढी नाही. आम्हाला संसार संसार करायचा आहे आणि सगळ्याला करता येत नाही. म्हणून तुम्हीच करा. कानोबाचा मनातला भाव ओळखला. सगळ्या वह्या कर्जाच्या वह्या घेतल्या आणि कानोबाला अर्ध्या वाटल्या आणि आपण अर्ध्या वह्या इंद्रायणी करून टाकल्या. कुणाला मागायचं देणं नाही केलं. जनावर ढोल गेले काहीच नाही. मला घराचे असं सगळं देऊन टाकलं. घरात त्याला खायला मिळत नाही विचार केला नाही, लोकांचा विचार करत तुकोबाराय. असे तुकोबाराय महान संत होते. आणि त्या संतांना काही कमी होतं का? नव्हतं. भाग्य उजळले का म्हणतात? तर संतांचं दर्शन झाल्यामुळे भाग्य उजळले.
होती चिंता चिंता कोणती होती तुम्हाला तर नेहमी निश्चित व्हायचं आता निश्चिंतीने पावलो विसावा जिंदग्या धावा तृष्णाच नव्हती चिंता कुठली तर एक चिंता तुम्हाला होती काय मी उद्धार कपड्याची पोटाची चिंता करू नका भगवंत सगळं देणार आहे बरं का लोकांना ही चिंता होती माझा उद्धार कधी माझ्या कृपा कशी नारायण परमात्मा करेल संत कधी भेटतील माझा जन्म मरणाचा खरा कधी सुकर ही चिंता लोकांना होती आणि ही चिंता दूर करण्याचं का आश्वासन मिळालं म्हणून तुकाराम म्हणतात उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडी राहिलो पार
झालेला आहे. अवघी तुमचा वाढदिवस दर्शनी आला, कोणता लाभ झाला? सगळ्यात मोठा लाभ तुम्हाला कोणता वाटतो? पद्मनाभ जोडलेला हा एक तर संत भेटावे हा मोठा जीवनामधला लाभ आहे, आणि दुसरं देवाची प्राप्ती व्हावी. याच्यापेक्षा जगामध्ये कुठलाही लाभ नाही. सगळे जे लाभ होतात ना त्याच्या मागे विनाश असतो, हानी असते. हा लाभ झाला जीवन त्याचं सफल होतं आणि कोणालाही घेता येते, चोराला चोरी करता येत नाही, कोणाला हिरावून घेता येत नाही. आपल्याला ईश्वर प्राप्तीचं दर्शन झालं की कोणाला काय मिळालंय, तुम्हाला जे आनंद होतं ना त्या आनंदाची बरका पावतीच देता येत, सांगताच येत नाही बरं. म्हणून म्हणतात ना प्रेम नाही सांगता बोलता गाडीचा अनुभव चित्ता चित्त झाले. एक मुका माणूस आहे, मुका, आणि मुक्या माणसाला साखर खायला दिलं, साखर खायला दिलं, तो खाल्ला, घेतला आता साखर खाल्ला. आणि एकानं विचारलं साखर कशी आहे, काय सांगतो कशी आहे सांगता येते का? तसं मुखी अशी खावायला दिलेली साखर तर सांगता येत नाही ना. तसं आपल्याला आनंदाचा अनुभूती सांगता येत नाही, व्यक्त करता येत नाही. तुकोबारांच्या जीवनामध्ये चिंता गेली, भाग्य उजळलं, आणि मग काय झालं तुकोबारा थोडं वेळ होता, थोडं आनंदानं असतात. तुकोबारा आपापल्या मुष्टीमध्ये नाचा लागलं. आनंदाचे चिंता शब्द माहित आहे? चिंता मराठी भाषेत असे महाराज चिंता एकच मध्ये अनुस्वार आहे. चिंता एक अनुस्वार आहे. चिंता म्हणजे वरचा अनुस्वार काढून टाका, काय होतं? अनुस्वार काढले काय चिंता. चिंता चिंता आणि चिंता चिंता मेलेल्या माणसाला जाळते, त्याचं नाव चिंता. आणि जिवंत असलेल्या माणसाला जाळणारी चिंता. कबीर महाराज म्हणतात चिंता से चतुराई घडते, पाप से घडते लक्ष्मी. चिंतामुळे चतुराई, दुःख से घडते शरीर, पाप से लक्ष्मी घडते कहते संत कहते. चिंतामुळे चतुराई संपते, दुःखामुळे शरीर संपते, आणि पापामुळे लक्ष्मी दूर होते संत कबीर महाराज सांगतात. आणि म्हणून ती चिंता वारली वारली आणि पळाली याचा अर्थ अवघी चिंता काय वारली पळाली. तसं कविता लिहित असताना पुराण लिहित असताना यमक साधावं लागतं बरं का. बरोबर शब्द यावं लागले, शब्द बरोबर आले, अर्थ किती बदल आहे. पळालेली पुन्हा येण्याची शक्यता असते चिंता, आणि वारली पुन्हा
पुस्तक आहे. 2 महिन्याच्या नंतर बरं का लोकांना नजरे त्याला मंडळामध्ये सापडला आणि त्याला घेऊन आले घरात. मुलगा भेटत शोधत होता, भेट झाली. आला दुसऱ्याचा एखादा बाप वाढला, ते रडत बसलो. आणि त्यावेळेस लोकांनी सांगितलं, अरे तुला बाप काय रडतोस, प्रयत्न कर. काय प्रयत्न करायचं? आमच्याचा बाप गेलता 2 महिन्याला मिळाला आला. तसं तुम्ही त्याच्या पेपरला बातमी दे, टीव्हीला बातमी दे, जरा हो महाशय, त्याचा बाप पळून गेला होता, आला. माझा बाप वारलाय, येतो का? वारलाय येत नाही म्हणून अवघी चिंता पुन्हा कधीच चिंता येत नाही. पण त्याला म्हणतात सुख अत्यंतिक दुःखाची निवृत्ती, आनंद सुखाची प्राप्ती झाली. मग ती प्राप्ती झाल्यानंतर, लाभ झाल्यानंतर कुठे ठेवायचं? आपण तिसरं संपुष्ट संपुष्ट हृदय मिळालेला लाभ एखादी हिरा मिळाला, आमची मिळाली, लाखीच मिळालं, पाटल्या मिळाल्या, पुढे कपाटामध्ये तेही काढून त्या कपाटाच्या दुसऱ्या एका वेगळ्या खाण्यामध्ये त्याच्यामध्ये चांगली डबी त्याच्यामध्ये झाकून ठेवतात. एवढं जपून ठेवतो आपण का? तर ती वस्तू मोलाची आहे म्हणून. तुकोबाला म्हणतात एखादी सोनं हिरा चांदी जर असेल ना, ती वस्तू घरात कपाटात ठेवता, पेटीत ठेवता येईल. पण परमात्मा ठेवा जर सापडला तर ठेवायला हृदयाची पेटी, संपुष्ट हृदय पेटी, हृदयरूपी पेटी करून पोटी साठव, हृदयाची पेटी आणि परत पोटामध्ये साठव. पोटासाठी म्हणजे परमात्मा बाहेर साठवायचं नाही, बाहेर परमात्माला आठवायचं, भजन करायचं, नामस्मरण करायचं, साठवायचं माझं हृदयात. आपलं गमत होते
आपण काय करतो आठवायचं बाहेरच बाहेरच इकडे काही जोडी असेल बाहेर कसं वेळ वाटलं म्हणायचं बाहेर प्रतिष्ठा करायचं इथं दर्शन करून इकडं मोकळच हृदयात काहीच नाही रिकामच म्हणायचं हृदयामध्ये ठेवलं पाहिजे तैसा हृदयामध्ये मिळावं असुता सर्व सुखाचा आराम की भ्रांता ठिकाण विषयावरे हृदयामध्ये ठेवायचं म्हणजे काय कसं ठेवायचं तर ते हृदयात ठेवण्याचं ठेवायचं म्हणजे त्याचं ध्यान पांडुरंग ध्यानी हृदयामध्ये नसतं ना ते नाही कुठेतरी भजन केलं तर काळामध्ये भजन करतो पुन्हा काय झालं दिन रजनी हाचे धंदा गोविंदाचे वरवाडे संतांची अनुभूती आहे म्हणून संपुष्ट आहे हृदय पेटी जनाबाईनं हृदयासाठी धरीला पंढरीचा हृदय म्हणजे काय कसं सतत देवाचं ध्यान केलं मला हृदयातच परमात्मा आहे मीराबाई सतत देवाचं राजाची मुलगी पाय घोंगरं म्हणून बाहेर नसते शिक्षा द्यावं ऐकत नाही भांडलं ऐकत नाही मारून टाका दिसतो राजाची मुलगी असं कुठे नसतो लाज वाटायला ते मीराबाई काय म्हणते ऐसे लागे लगन मेरा ऐसे लागे लगन मेरा तो गली मूर्ती बाहेरच नाही आज कोणती वस्तू तिथल्या तिथंच ठेवावं एखादी वस्तू समजा पायातली वाहन कुठं पायाची लई भारी हो पायाचं आत म्हणलं हातात घेऊन लई गर्दी दिसल्याने मला काय तर कुर्ता हातातून पडून बसला बरं वाटतं पायीची वाहन पायात
काळाचं शेवट असते काय चार मंडळी मित्रमंडळी लक्षात घ्यायचं. आता ती मित्रमंडळी म्हणजे चांगले नव्हते, माळकरी नव्हते, बिगर माळकरी खायचं पिऊन येते असल्या प्रकारचे होते. आणि त्यांचा कारभार काय करायचं त्या धर्मशाळेमध्ये केले आणि काय केले खाल्ले काय सगळं केलं. कागद तिथंच टाकले, बाटल्या तिथंच टाकल्या. कुठले कोण काही म्हणलं का? काही नाही. जर कोणी म्हणलं तुझ्या बापाचं आहे का धर्मशाळा बेटा कोणी म्हणत तिथंच चल घरात होतं का? ते चौघा एका घरामध्ये आले. काय मित्रांनो सांगितलं अगं माझे मित्र आले जरा पाणी जग वगैरे ग्लास वगैरे घेऊन ये. जगामध्ये पाणी एक ग्लास घेऊन आले ठेवले. ते बसले. परत ते बाहेर निघाले मध्ये गेले आणि हे बसल्यामध्ये यांनी प्रोग्राम घरा सुरू काय सुरू केलं. त्या ग्लासात थोडं पाणी आणि बाटल्या काढल्या. त्या बाटल्यात काही पाणी असं करतात बरं. आम्हाला काय ऐकून म्हणजे पूर्ण रोहित पडत होते का काय की पुन्हा ठेव पाणी मिसळून म्हणजे असं मिसळ करून टेस्ट करायला ते नेहमी बघितलं काय चाललंय रागाला विकू तुम्हाला काय धिंगाणा मागत ते घराच्या बाहेर. माझ्या घरात असले नाटक करायचं नाही. माझ्या घरात असले नाटक करायचं संस्कार लेकरावर कसं बसतील. लाज नाही वाटत तुम्हाला. जोरात चिंतू झाली माझं हे काही धर्मशाळा नाही. धर्मशाळेतला व्यवहार घरात झाला. गेले निघून घरामध्ये स्वयंपाक करत होती. स्वयंपाक करताना लहान लेकरू होतं. ते लेकरांना घाण थोड्या म्हणजे आता तिथंच लेकरू आहे. घाण केला तर वेळने स्वयंपाक करावा का काय करावं म्हणजे तसंच त्याच्यावर घाबरलं आणि स्वयंपाक पूर्ण झाल्यावर नंतर मग स्वच्छता केली. तर घरात सगळी परत स्वयंपाक झाल्यावर नैवेद्य घेतला, पंचपाळ घेतलं, दीपक घेतला, हार घेतला आणि आपल्या बाळाला काकड घेतली. मंदिरामध्ये गेली, दर्शनाला गेली. दर्शन करून पाणी पूजा वगैरे सगळं केलं. देवाला हार वगैरे घातला. बाळक्या वेळेला बाहेर सोडलं प्रदक्षिणा घालत होती. लहान लेकरू खेळत ते प्रदक्षिणा घालत असताना पुण्याने बघितलं पण हिचं लेकरू तिथं मंदिरामध्ये घाल बघितलं झाला राग. आता तर म्हणजे स्वच्छ केलं कोण बाई आली तर हे बाई म्हणायच तू काय महाराज कुणाचं करताय माझंच आहे. माझंच आहे म्हणून लाज वाटत नाही. ते का घर आहे का घरात जमलं मंदिरात जमतंय का? तसं आहे धर्मशाळेचा व्यवहार घरच जमतोय. घरातला व्यवहार मंदिरात जमत त्याप्रमाणे जिथली वस्तू तिथं राहावं लागतं. संपुष्ट प्रीती करून साठवू आणि कसं कुठे साठवावं साठवायचं नाही बघा फक्त ध्यान करायचं आणि त्याचं उत्तर सांगू तुम्हाला. साठवायला जे नाही त्याला साठवावं लागतं. घरात टीव्ही नाही आणावं, कपाट नाही आणावं, मृदंग नाही आणावं, पेटी नाही आणावं लागतं. नाही त्या वस्तू आणायच्या असतात आणि असल्यावर तुकोबाराय म्हणतात परमार्थ हे आणायचं नाही, प्राप्त करून घ्यायचं नाही, अप्राप्त नाही. पहिलंच तुम्हाला आहे प्राप्ताचीच प्राप्ती म्हणजे अगोदर तुमच्या जवळच आहे पण तुम्हाला कळत नाही ही जाणीव अभंगाचा शेवट आहे.
तुका म्हणे होता ठेवा पुढे आला सापडाला उदाहरण एक 5 मिनिटं सेवा सुरू केली आपली प्राप्ती म्हणजे परमार्थ आणि अप्राप्ताची प्राप्ती म्हणजे संसार असा मोठा फरक काय झालं गडगंज संपत्ती असलेला एक सावकार एकुलता एक मुलगा खूप ऐश्वर्य होतं गाडी बंगला पेट्रोल पंप आहे कारखाने आहे सगळं काही होतं लाडका मुलगा एकच एक असल्यामुळे ते लाडकं असल्याचे वाया जातं श्रीमंतीत वाढलेच लेकरं वाया जातात आणि गरिबीतून येतात ना ते महान होतात चिखलामध्येच कमळाचा फुल उगत असतो गरिबीतून जे काही आलेले आहेत ना ते कीर्ती महान करतात आपल्या देशाचे पंतप्रधान गरीब वडिलांपासून एवढी गरिबी चहा विकावं लागलं चहा रेल्वे स्टेशन इतकी गरिबी होती पण त्याच्या बुद्धिमत्ता आली संघ स्वीकारलं लग्न सुद्धा नाही करून घेतलं स्वीकार केला नाही देश सेवा करावं असं वाटलं प्रगती करत मुख्यमंत्री पंतप्रधान झाले दोनदा झाले तिसऱ्यांदा सुद्धा होणारच सगळ्या देशातल्या लोकांनी बघा देशातल्या जगातल्या लोकांनी गोळी केली एवढी प्रगती काय किती पुण्या कुठून आली महाराज एवढी प्रगती त्यांनी केली विशेष म्हणजे अशी गरिबीची जाणीव असली पाहिजे तर तीच माणसं देशाचं त्याचं रक्षण करतात श्रीमंतीत वाढल्या माणसाला काय सुख होतं काय करतं जसं हे श्रीमंतीत वाढलेलं होतं आणि बिघडलं दारू प्यायला लागलं जुवा खेळायला लागलं देशाच्या घरी जाऊ लागलं किती आपण प्रतिकार केलं बजावून सांगितलं भांडून सांगितलं तर बापाच्याच अंगावरून बापाला ढकलून दिली बापाला मारायला गेला बरोबर बापाने ओळखलं आता आता आपण एखादा काही म्हणू नये ते माझं जन्म नाही मुळाच्या पोटी म्हणतात ना तसं जन्माला आलं कोणाचा दांडा झालं काय आपलं दुर्भाग्य आहे काय आपलं प्रारब्ध रडायला लागला चिंता करून बरका थांबून गेलं आणि एक दिवस सांगून बघितलं वरच्यावर जास्त करू लागलं ते ऐकून आपण बाप प्राणाला गेला बाप गेला महिन्याबरोबर आई जास्त दिवस राहिले नाही
आईला घावत नव्हतं ते कुणा. आईने विचार करून बरं का समोर बघितलं, समजावून सांगितलं, पाया पडून सांगितलं, चांगल्या मार्गाला नको बाबा, असं करू नकोस, आपली परंपरा, आपली वारकऱ्याची परंपरा आहे, पुढे लाज ठेव, आम्हाला जगू दे म्हणलं तर आईचाही आईला उलटपणा बोललं. आई सुद्धा राहिली 2 महिन्यामध्ये आई बाप गेले. आणि मग खतनी आहे, लहान लहान मुलं होती, बायकोचा विचार केला, लेकराचा विचार केला नाही महाराज. रोज असे 500-500चे बंडलच्या बेशीचे आंबर जो पण पैशाचे पण या त्याच्या पाया पडायचं, त्याला किती त्याला मान सन्मान करायचा, बाजूवर बसवायचं. सगळा पैसा संपला, बर्बाद झालं. जमीन विकली गेली, ट्रॅक्टर विकलं गेलं, गाडी विकली गेली, शिल्लक काय होतो. आणि त्यावेळेस मित्र म्हणाले होते ना, ते सुद्धा गेलं. कोणी मित्र नाही. त्यावेळेस त्याला वाटलं आपण कोणी नाही, आता जगावं कसं, कोणी कोणाकडे हात कसं तुम्ही मागला द्यायला तयार नाही. विषयाने सांगितलं खबरदार, माझ्या घरचं दार चढायचं नाही. कंगाल माणसाला घेऊन काय करते विषय, त्याच्यापेक्षा मोठे मोठे त्यांना पहिलं सुचवलं हात घरी, एवढं पैसा उजळला म्हणून तिला दाराच्या बाहेरच, तिकडे सोबतीच्या बाहेरच केलं. आणि मग पश्चाताप झाला. आणि त्या व्यक्तीने काय केलं, 200-250 किलोमीटर लांब दूर गेला मला, म्हणून एकांतामध्ये बसून नोकरी करायला शेवटी पोटाची चिंता काय करावं म्हणलं, भीक मागून 4 घरी भीक मागून खावं आणि इकडे कुठे राहावं, गावात राहू नये विचार केलं. बायका एका नमस्कार केला, बायका इकडे रोजगार म्हणून लागले. एक दिवस काय झालं, पात्र घेतलं होतं, दीक्षा पात्र मागत होतं. म्हणतात ना, पोटासाठी पसा पाहिजे कोणती परमात्मा देणारा आहे बाबा. पोटासाठी म्हणतात की जुगडा आहे, माझी झोडी करतो, महाराजाला भीक मागायला लागलं. आणि एखाद्या घसावकराच्या घरी भीक मागायला गेला असताना ते सावकाराने बघितलं, कुठून आला बाबा, सर्वात करतो कर्नाटक मग पुण्यात भारती चालू करतो. भारती चालू करतो गेला म्हणलं अमुक अमुक गावाचं नाव सांगितलं, त्याबरोबर त्यानं ओळखलं. आणि त्या गावामध्ये माझा मित्र होता, चांगला मित्र होता माझा. बरोबर कोण विठ्ठल पाटील म्हणून माझे मित्र होते, असं म्हणल्याबरोबर असं ओळखलं. खाली मान काय झालं बाबा, ते आहेत का, खाली मान घालून त्याला असते नाही, रडायला लागलं खाली. अरे बाबा मी तुला विचारलं का, नाही म्हणजे का वारले का, होय म्हणा. मला समोर बोलून सांगणार असं तुला काय झालं, डोळ्यात आश्रय येत होते. माझ्या बापाची ओळख इथं करून माझ्या बापाचं नाव आहे, एवढा बाप माझ्या नावावर पीक मिळवला होता, पण मी किती चांडाळ, मी किती दुष्ट आहे, किती व्यसनी आहे, व्यसनामध्ये मी बर्बाद करून टाकलं. तू माझ्या जन्मावर धिक्कार असतो, स्वतःच्याच त्यांनी ओळखलं. काय झालं मला, रडतोस काय, तुला काय वाईट वाटलं. म्हणजे म्हणलं सावकार, तुम्ही ज्यांचं नाव घेतलं त्याच बापाचं मी आभारी बोलतो. अरे अरे एवढा मोठा श्रीमंत माणूस असं कसं, ये म्हणत टाक ते भिक्षा पात्र, ये जवळ. अंगावरचे कपडे त्याने स्नान घातलं, नवीन कपडे प्रदान केले, त्याला बैठकीमध्ये घेऊन गेला, जवळ बसवलं, चहा फराळ झाला. आणि त्या सावकाराने सांगितलं, अरे भीक का मागतोस. नाही, आई गेली, वडील गेले, जमीन गेली, आता माझ्याकडे काहीच नाही, ती मला काम करता येत नाही. म्हणलं अजून एक ऐक नाही, ज्या बापानं सगळ्याचा हंगार करून ठेवला, मला सांगितलं होतं कोणत्या खोलीत मला माहित नाही, घरात खोलीमध्ये सगळ्याचा हंडा आहे, अजून जा उकळून बघ, पुन्हा तुझं भाई मिळलं. आणि त्याच्यावर विश्वास ठेवला, त्याच्यावर भाव ठेवला, घरला परत आला. लवकर घरला आल्यावर पत्नी म्हणून का हो एवढ्या लवकर तुझी नोकरी मिळाली का, नाही नोकरी कशाची म्हणून, मग कपडे चांगले घातला, थोड्या लवकर मध्ये आला, तुला माहित नाही ते नंतर सांगतो.
अगोदर ते दार बंद कर. दार बंद केली, ती खिडक्या बंद कर. म्हणून झालं काय तुम्हाला? अगं तुला सांगतो ना खिडक्या बंद कर. ते टिका घेऊन ये, टोपलं घेऊन ये. वेळ लागला का काय ना टिका उकरायला कुठून बघितलं काहीच नाही. देवाच्या खोलीत गेलं, उकरायला लागला, घाम आला घाम. पण एकदा जिद्द होती, बघायचा विश्वास होता ना त्याच्या सावकारावर. उकरून बघितलं, खन्न नाव. त्याच्या बापानं कुणालानी दुःखामध्ये त्याला सामन्याची आठवण केली आणि हे निघून गेल्यामुळे याचा प्राण गेला. हा प्रकार परत मिळालं. आतमध्ये अनेक सोनं चांदी नाणं होतं. घाम पुसला आणि मग त्यावेळेस शब्द निघाले, उजळले भाग्याचा. जेव्हापासून त्यांचा संसार पुन्हा पूर्ववत चांगला झाला, पुढच्या लेखनाला पुढे चांगलं शिक्षण दिलं, संसार पुन्हा सुखाचा संसार दुःखात झाला. तर दुःखातून सुखाची पाठ उलटली. ज्ञानेश्वर